विद्यार्थी मैत्रिणींनो, कालच्या गुगल मीटमध्ये आपण निबंधाचा प्रकार चौथा कल्पनाप्रधान निबंध पाहिला. आज आपण निबंधाचा शेवटचा प्रकार वैचारिक निबंध पाहणार आहोत. पान नंबर 133. यापूर्वी आपण पाहिलं आहे, तरी पुन्हा एकदा रिव्हिजन म्हणून. वैचारिक निबंध म्हणजे विचारावर आधारलेला निबंध होय. एखाद्या विचाराला, समस्येला प्राधान्य देऊन त्यासंबंधीची साधक बाधक चर्चा करणारा निबंध म्हणजे वैचारिक निबंध होय. उदाहरण द्यायचं झालं तर, काय श्रेष्ठ, मनगट, मन की मनगट असा विषय दिला असेल तर मन आणि मनगट या दोन्ही बाजूंचे गुणदोष, त्यांच्या संदर्भातील अनुकूल प्रतिकूल मते, त्यांचे खंडन मंडन, साधक बाधक चर्चा, एखाद्या एखाद्या विषयासंबंधीचे चिंतन, या सर्व गोष्टी वैचारिक निबंध लेखनात असणे अपेक्षित असते. थोडासा कठीण आहे वैचारिक निबंध. म्हणून तुम्हाला म्हटलं होतं की मी जेव्हा निबंध शिकवले होते की नाही, तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही कोणता निबंध परीक्षेत लिहिणार आहात हे आधी निवडा आणि मग निबंध लिखाणाला सुरुवात करा. त्यामुळे निबंध एकागी होत नाही, तसेच तो पूर्वग्रह दूषितही होणार नाही. अशा प्रकारच्या निबंधाच्या समारोपात निबंध लेखकाने कोणत्याही एका निश्चित निष्कर्षापर्यंत पोहोचणे अपेक्षित असते. निबंधाच्या विषयाचा परिपूर्ण विचार कमीत कमी शब्दात मांडण्याचे कौशल्य अशा प्रकारच्या निबंधात आवश्यक असते. अशा प्रकारच्या निबंधात केवळ गंभीर विषयच हाताळावे असे नाही, हलके फुलके विषयही पुरेशा गांभीर्याने हाताळता येतात. त्यासाठी लेखकाला विचारांची पद्धतशीर तर्कशुद्ध मांडणी करता आली पाहिजे. आपले विचार पटवून देण्यासाठी या निबंधामध्ये दृष्टांत, दाखले, उदाहरणं देता येतील. म्हणजे एखादा विषय तुम्ही निवडला तर तो आपला विषय किती बरोबर आहे. जर तुम्ही मी पहिले सांगितलं आहे तुम्हाला की निबंध हा सकारात्मक पद्धतीने आपल्याला लिहायचा असतो. मग आपला विषय समोरच्याला पटवून देण्यासाठी आपण वेगवेगळे उदाहरणं देऊ शकतो, दृष्टांत देऊ शकतो, दाखले देऊ शकतो आणि मग त्यानुसार आपण आपला विषय त्यांना समोरच्याला पटवून देऊ शकतो. त्यांनी एक उदाहरण दिलं आहे, मोबाईल शाप की वरदान. आता सध्या करोनाच्या परिस्थितीत मोबाईलला आपण शाप म्हणू का? नाही, वरदानच म्हणावं लागेल, नाही का? या मोबाईलद्वारे आम्ही तुमच्यापर्यंत सहजतेने पोहोचतो आहे. आम्ही जे काही व्हिडिओवर तुम्हाला टाकतो आहे, गुगल मीट घेतो आहे, हे सगळं कशामुळे होऊ शक्य झालं? या मोबाईलमुळे. पण दोन्ही बाजू की मोबाईलचे तुम्हाला म्हणजे दुरुपयोगी खूप काही सापडू शकतात. मग ते आपल्याला शाप की वरदान दोन्ही, शाप असे शापच्या याने तुम्हाला पटवून द्यावं लागेल आणि वरदानच्या याने पण पटवून द्यावं लागेल. पर्यावरणापुढील आव्हाने आणि देशाच्या प्रगतीमधील महिलांचे योगदान. मी तुम्हाला सांगितलं होतं की हे सगळे निबंध तुम्हाला लिहून ठेवायचे आहेत. आपण 14 तारखेपासून महाविद्यालय सुरू करणार आहोत असं म्हटलं होतं, पण काही कारणास्तव आपण 19 तारखेपर्यंत तुम्हाला महाविद्यालय सुरू होतं की नाही याची वाट बघावी लागणार आहे. 19 तारखेला तुम्हाला पुढील सूचना प्राप्त होतील. तशीच सूचना तुमच्या याच्यावर मी टाकलीसुद्धा आहे. म्हणजे महाविद्यालय 14 तारखेपासून सुरू होणार नाही. आपण आता वैचारिक निबंधामधले 3 निबंध आपण पाहूत. पहिल्या निबंधाचा प्रकार हे विषय घेतला आहे मी, मोबाईल धोकादायक आहे का? पहिले हेडिंग टाकायचं, म्हणजे समजा आपण विषय निवडला असेल तर त्या विषयाचं नाव टाकायचं वर, मोबाईल धोकादायक आहे का? या बातमीने मी सर्व देशच हादरून गेला होता. काही शाळांनी तर आपल्या आवारात मोबाईलवर बंदीच घातली. घटना घडलीच होती भयंकर. 9वी-10वीतली काही मुले वर्गातील एका मुलीला अश्लील संदेश पाठवून हैराण करीत होते. नंतर मध्ये समजावून सांगत नाही, कारण काय होतं, लिंक तुटून जाते. सरळ निबंध सलग वाचून दाखवते. मग वाटल्यास तुम्हाला काही अडचणी असतील तर त्या मला तुम्ही विचारू शकता. त्यांनी तिच्या नकळत मोबाईलवर तिचा फोटो घेतले. त्या फोटोची विकृत रीतीने पुनर्रचना केली आणि त्याच्या आधारे त्यांनी तिला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. हे छळ असह्य झाल्याने शेवटी तिने आत्महत्या केली. अलीकडचीच आणखी एक भीषण घटना. सहलीला गेलेल्या मुलींपैकी 7 जण सेल्फी काढण्याच्या नादात धरणात पडले आणि बुडून मरण पावले. अशा घटना तर आपण पेपरमध्ये नेहमीच वाचतो. मोबाईलच्या आहारी जाण्याचे हे परिणाम अतिटोकाचे आहेत, यात शंका नाही, पण ते आता वारंवार दिसू लागले आहेत. शिवाय हे लोण आता शाळांमध्ये पसरत आहे.
मोबाईलचे वेड किती पसरले आहे हे बघायचं असेल तर कॉलेजमधल्या आपल्या मित्रमंडळींकडे बघा. हे आमचे मित्र व मैत्रिणी मोबाईलवरून तासनतास बोलत बसतात. व्हॉट्सअपवरून सतत संदेश पाठवत राहतात. नाहीतर कोणता ना कोणता गेम खेळत राहतात. त्यात त्यांचा खूप अवधी अक्षरशः वाया जातो. बरे, हे वर्गात बसले तरी त्यांचा मोबाईलशी चाळा चालूच असतो. सतत मोबाईलमध्येच गुंतल्यामुळे माणसातला संवादच हरवला आहे. घरातल्या माणसाशीही बोलायला वेळ मिळत नाही. आपल्याच माणसाकडून आपण मानसिकदृष्ट्या दूर जात आहोत. मोबाईलमुळे माणसाचे प्रत्येक विषय, म्हणजे जेव्हा आपण हे मांडतो ना एखादा विषय, तर पॅरेग्राफ करून लिहा व्यवस्थित. म्हणजे एखादं सूचना आपण मांडणार असेल की त्याच्याबद्दल आपण काही वेगळी माहिती पुरवणार असेल तर व्यवस्थित पॅरेग्राफ करायचा आणि मग लिखाणाला सुरुवात करायची. मोबाईलमुळे माणसाचे मन अधीर बनले आहे. शांतपणे व स्थिर बुद्धीने परिस्थितीचा विचार करण्याची कोणाची तयारी नसते. विचार करण्यासाठी सुद्धा शांतवृत्तीची, सबुरीची गरज असते. पण अधीरतेमुळे विचार प्रक्रिया दुबळी बनत चालली आहे. या सर्व परिणामांना घाबरून काही शाळांनी आपल्या आवारात मोबाईलवर बंदी घातली. या बंदीमुळे मी अस्वस्थ झालो. बंदी योग्य होईल का? काय उपाययोजना करावी? एवढे मात्र खरे की मोबाईलचा उपयोग भन्नाट आहेत. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील व्यक्तीशी आपण थेट बोलू शकतो. कारण वैचारिक निबंधामध्ये काय आहे, तुम्हाला दोन्ही बाजूनी मांडायचं आहे. म्हणजे मोबाईल वाईट पण आहे आणि चांगला पण आहे. निरोपाची, कागदपत्राची किंवा फोटोंची क्षणार्धात देवाणघेवाण करू शकतो. विचारभावनांची देवाणघेवाण, चर्चा, सल्लामसलत सहजरित्या करू शकतो. कोणतीही माहिती चटकन प्राप्त करता येते. कार्यालयीन कामे, बँकेतील कामे, बिले भरणे, वस्तूची मागणी नोंदवणे वगैरे प्रकारची कामे मोबाईलमुळे चुटकीसरशी होत आहेत. नोट्सची देवाणघेवाण व अभ्यासातील न कळलेल्या भागांसंबंधीची चर्चा सहज आणि त्वरेने करता येते. कोणत्याही अपरिचित तज्ज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन मिळवता येते. गुगलवरून तुम्ही माहिती मिळवता की नाही? संगीत, चित्रपट, टी व्हीवरील मालिका व बातम्या इत्यादीचा आनंद घेता येतो. महत्त्वाच्या घटनांसंबंधीतील ताज्या घडामोडी क्षणाक्षणाला समजू शकतात. मोबाईल इतके भरघोस फायदे असताना असे का घडते आहे? कारण आपला विषय काय आहे? मोबाईल धोकादायक आहे का? खरे तर फार थोडी माणसे वाईट असतात. सर्वच नव्हे. आम्ही जेव्हा तुम्हाला मोबाईलमध्ये बुडालेलो दिसतो तेव्हा काय चालू असते माहीत आहे? आम्ही त्यावेळी सर्वजण मिळून एखाद्या ॲप्लिकेशनमधल्या अडचणी सोडवत असतो. हे स्वयंशिक्षण नाही काय? मला मोबाईल खूप आवडतो. मी भरपूर वापरतोही. माझ्या आईबाबांना भीती वाटते आणि मधूनमधून ते ती भीती बोलूनही दाखवतात. पण त्यांनी एक चांगली गोष्ट केली आहे. त्यांनी मला मोबाईल पूर्ण समजावून सांगितला आहे. काही ॲप्लिकेशनच्या खुब्याही सांगितल्या आहेत. त्याचवेळी धोकेही सांगितले आहेत. मोबाईलचा उपयोग चांगले कळलेले असल्याने मला अभ्यासात काही अडचणी आल्या की उपायही सापडतात. मी अभ्यासासाठी मोबाईलचा चांगला उपयोग करू शकतो. त्यामुळे मोबाईलच्या वाईट उपयोगाकडे माझे लक्ष जात नाही. मोकळेपणाने मोबाईल वापरायला मिळाल्यामुळे हे घडत आहे. माझे असे मत आहे की प्रत्येक नवीन सुधारणेमुळे नवीन संकटे समोर उभी ठाकतात. विमान कोसळून अपघात होतो म्हणून विमानात बसण्याचे कोणी टाळत नाही. विजेचा वापरात काही अपघात झाला तर प्रचंड आग लागून भल्या मोठ्या इमारती भस्मसात होतात. पण विजेचा वापर कोणी थांबवत नाही. मग मोबाईलवर बंदी कशाला? या बंदीमुळे एवढेच होते की मोठी माणसे मोबाईल वापरणार पण मुलांना बंदी. असे केल्याने लपूनछपून मोबाईलचा वापर करण्याकडे कल वाढतो आणि घातक बाबींकडे मुले अडकतील. यावर उत्तम उपाय एकच की तो म्हणजे चांगले काय, वाईट काय, योग्य अयोग्य कोणते याचे संस्कार मुलांवर करणे. घरात, शाळेत मोठ्या माणसांनी, कलावंतांनी, विविध माध्यमांनी आपापल्या कृतीतून हे संस्कार केले पाहिजेत. थोडक्यात समाजानेच ही जबाबदारी उचलली पाहिजे. बंदीसारख्या उपायांनी काहीही चांगले घडणार नाही.
आणि इथे त्यांनी निबंध थांबवला आहे. म्हणजे तुम्हाला मोबाईलचे फायदे तोटे सगळंच सांगायचं आहे, कारण वैचारिक निबंधामध्ये दोन्ही पण आहे. आणि शेवट कसा असला पाहिजे, सकारात्मक असला पाहिजे. त्यांनी शेवटी काय सांगितलं आपल्याला, की मोबाईल वापरणं योग्य आहे. दुसरं आहे सादरीकरण एक जीवनावश्यक कौशल्य. म्हणजे आपल्याला जे काही समजलं आहे ते आपण दुसऱ्यासमोर सादर करू शकतो का. असे म्हणतात की माणूस हा सामाजिक प्राणी आहे. तो समूह करून राहतो. तो एकटा स्वतंत्रपणे जगू शकणार नाही. तो माणसासोबत राहतो. तो त्याच्या जगण्याचा आधारच आहे. हा आधार नसेल तर माणूस वेडापिसाच होईल. म्हणूनच बघा, प्राचीन काळापासून ते अगदी आजतागायत जगभर सर्व देशांमध्ये माणसाला शिक्षा केली जाते, ती तुरुंगवासाची, म्हणजे एकटं जगण्याची. त्याला त्याच्या कुटुंबियापासून, मित्रापासून, समाजापासून तोडून टाकण्याची ती शिक्षा असते. बाह्य जगाशी कोणताही संपर्क येऊ द्यायचा नाही, हीच त्याची शिक्षा असते. ही शिक्षा माणसाला मृत्यूदंडापेक्षाही भीषण वाटत आलेली आहे. समाजात राहणे ही त्याची जीवनावश्यक गरज आहे. समाजात राहायचे म्हणजे दुसऱ्याच्या सोबतीने, त्याच्या सहकार्याने राहायचे. म्हणूनच ज्याच्यासोबत आपण राहतो, वावरतो, त्यांना आपल्या इच्छा, आकांक्षा, भावना, विचार समजावून सांगणे आवश्यक ठरते. इतरांच्या इच्छा आकांक्षाला तडे न जाता आपल्या मनाप्रमाणे जगता आले पाहिजे. म्हणूनच आपल्या कल्पना, भावना, विचार इतरांना समजावून सांगणे हे अत्यंत कौशल्याचं ठरतं. यासाठी सादरीकरणाची गरज असे. म्हणजे आता आपल्या विषयाकडे आपण पहिल्यांदा प्रस्तावना आणि मग आपल्या विषयाला सुरुवात करायची. स्वतःची मते पद्धतशीरपणे समजावून सांगण्यासाठी खास युक्तिवाद करावा लागतो. ही सर्व पद्धत म्हणजे सादरीकरण होय. व्याख्या दिली त्याची त्यांनी. सादरीकरणाशिवाय माणूस नाही. सादरीकरण हा माणसाच्या जगण्याचा एक भाग आहे. आपले बोलणे, चालणे, उठणे, बसणे, वागणे, हातवारे करणे, किंबहुना आपली देहबोली हे आपले सादरीकरणच होय. या सादरीकरणातून आपले व्यक्तिमत्व व्यक्त होत असते. आपण फारच थोड्या कृती एकट्याने खाजगीरित्या करतो. आपले बहुतांश जगणे इतरांसोबतच घडत असते. म्हणजेच आपण इतरांसमोर सदोदित सादरीकरणच करत असतो असे म्हणा. हे सादरीकरण अनौपचारिक पद्धतीने घडत असतं. म्हणूनच आई वडील किंवा अन्य वडीलधारी माणसे उठता बसता काळजी घे, असा उभा राहू नकोस, तसा राहा, अशा सूचना आपल्याला करत असतात. इतरांसमोर आपले व्यक्तिमत्व चांगल्या रीतीने प्रगट व्हावे ही त्यांची इच्छा असते. म्हणजेच आपल्या देहबोलीला, आपल्या वागण्या बोलण्याला किती महत्त्व आहे हे आपल्या लक्षात येतं. मात्र आताचे जीवन खूप जटिल बनले आहे, खूप व्यामिश्र झाले आहे. जागतिकीकरणामुळे संपूर्ण मानवी जीवनच ढवळून निघाले आहे. कामाचे स्वरूप व व्याप्ती वाढली आहे. विविध प्रकारचे उद्योग व्यवसाय निर्माण झाले आहेत. संगणक, इंटरनेट, मोबाईल यासारख्या माहिती तंत्रज्ञानाच्या दूतामुळे सर्व व्यवहाराचे स्वरूप आरपार बदलले आहे. सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक क्षेत्रात अनेकानेक घडामोडी घडत आहेत. यासाठी चर्चा, परिषदा, मेळावे, बैठका, संमेलने, शिबिरे इत्यादी आयोजित केली जातात. माणसांना विविध कारणांनी एकत्र यावं लागत असतं. अशावेळी समूहासमोर आपल्या कल्पना, आपली मते व्यक्त करण्याची, सगळ्यांना आपले विचार समजून सांगण्याची वेळ येते. आधुनिक काळात या सगळ्याला आपल्याला सामोरे जावे लागत आहे. हे टाळता येणं शक्यच नाही. अन्यथा आपल्याला नोकरी, धंदा वा व्यवसाय करता येणार नाही. इथे सादरीकरणाचा संबंध येतो. अशा या सादरीकरणाशिवाय आपण जगूच शकणार नाही. काही वर्षापूर्वीचे जीवन हे शांत, संत होते. तिथे कोणाला कशाचीही घाई नव्हती किंवा अगत्यही नव्हतं. म्हणून कोणीही सैलपणाने वागला तरी चालून जाईल. आता मात्र ते शक्य नाही. म्हणून सादरीकरणाचा अभ्यासही करावा लागेल. दुसऱ्यांसमोर आपण सादर होतो तेव्हा उभे राहणे, बोलणे, हातवारे करणे या सगळ्याचा काटेकोर अभ्यास करावा लागतो. कोणत्या हेतूनी व कोणत्या प्रकारच्या लोकांसमोर आपण उभे राहिले आहोत हे लक्षात घेऊन आपल्याला सादरीकरणाची रीत ठरवावी लागते.
सादरीकरण हे आता दुर्लक्ष करण्या एवढे बिना महत्त्वाचे राहिले नाही. आपण शाळा कॉलेजात अभ्यास करतो तसाच सादरीकरणाचाही अभ्यास. तुम्हाला सादरीकरण होतं, मला वाटतं 11वीत असेल, की सादर कसं व्हायचं, लोकांना आपला विषय समजवून कसा सांगायचा. सातत्याने सराव करावा लागेल तर आपण तरच आपण आधुनिक जगात आपला टिकाव लागू शकतो. आता तुम्हाला म्हणजे अजून एक महत्त्वाचा छोटासा निबंध वाचून दाखवणार आहे मी. गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड करिअरमधील धोंड. खूप जणांना असतं. या वयामध्ये तुम्हाला खरं तर याची आवश्यकताही नसते, पण तुम्हाला आवश्यक आहे. तर असा विषय आला तर तुम्हाला मांडायचा कसा पहा. म्हणजे विषय दिलेला आहे, जे निवडायचा असेल तर निवडा, नाही तर निवडला नाही तरी चालतो. अजून एक तुम्हाला घ्यायचा आहे, स्त्री हा कुटुंब संस्थेचा कणा. मी निबंधाचा हे विषय लिहून दिले होते, तुम्हाला लिहायला पण सांगितले होते. लिहिले आहेत की नाही माहीत नाही, पण 19 तारखेला तुम्ही महाविद्यालयात आला तर ह्या सगळ्या वह्या मी पाहणार आहे. स्त्री हा कुटुंब संस्थेचा कणा हेडिंग टाकला आपण, मग खाली लिहायला सुरुवात करायचं. शिशुवर्गाच्या शाळेतील पहिला दिवस असतो ना, तेव्हा मी तिथे दरवर्षी रेंगाळतोच. अत्यंत मनोरम दिवस असतो तो. आमच्या कॉलेजच्या आवारातच बालवाडीचे वर्ग भरतात, म्हणून तो अनुभव सोहळा आम्हाला दरवर्षी पाहायला मिळतो. तुम्ही कल्पना करून हे लिहू शकता. त्या मुलांचे ते धावणे, पडणे, उड्या मारणे, रडणे, हसणे, खिदळणे, हट्ट करणे, गयाबया करणे, वर्गातून बाहेर पळत सुटणे आणि या सगळ्यांच्या जोडीला त्या मुलांच्या आयांचे मुलाविषयीची प्रेम, कौतुक, अभिमान, आनंद, कळवळा अशा भावभावनांचा या सारांचा एकच कल्लोळ उडालेला दिसतो. बाई, माझी मुलगी सारखी इकडे तिकडे धावते आणि पडते. म्हणजे त्यांच्या ज्या पालक येतात ना त्यांना सोडायला, तर त्याची वेगवेगळी वाक्य तुम्ही लिहू शकता तिथे. बाई, माझा मुलगा आज पहिल्यांदाच असा एकटा राहणार आहे. हो बाई, माझी मुलगी कोणी मोठ्याने बोलले की घाबरते बरं. ही आणि असलीच वाक्ये त्यावेळी ऐकू येतात. मुले वर्गात शिरताच मुलांपेक्षा त्यांच्या आया जास्त कातर झालेल्या असतात. स्त्रीमधले आईचे लोभसवाणे रूप त्यावेळी संपूर्ण परिसावर सावली धरून असते. त्यांच्या हालचालीत, त्यांच्या आवाजात, त्यांच्या बोलण्यात आपल्या मुलांच्या विकासाची स्वप्ने लहरत असतात. मुलांच्या विकासाबाबत घरातील स्त्रीच जास्त संवेदनशील असते असे मला वाटते. या सर्व आयांच्या बोलण्यात मुलांचे आजारपण हाही विषय असे. मुलांना कोणते आजार होतात, कोणत्या आजारात कोणते उपाय करावेत, कोणते डॉक्टर चांगले, कोणत्या हॉस्पिटलात सोयीसुविधा चांगल्या आहेत इत्यादी संबंधात सगळ्यांकडे तपशीलवार माहिती असते. तसेच वळण लावण्याबाबतही असते. दप्तर कसे लावावे, पुस्तके कशी नीट ठेवावेत, इथपासून ते थोड्या मोठ्यांशी कसे बोलावे इथपर्यंत सर्व बारीक गोष्टींमधून मुलांना चांगले व्यक्तिमत्व प्राप्त व्हावे यासाठी त्यांची धडपड चालू असते. एखाद्या वेळी कोणत्या तरी कारणाने घरातील स्त्री घरात काही दिवस नसेल तर घर विस्कळीत होते. दोरा तुटल्यावर माळलेले मणी विस्कळीत होतात तसे. मणी असतात, चांगलेही असतात, पण ते नीट ओवलेले नसतात. म्हणजे घर असते पण त्याला घरपण नसते. आणखी एक गोष्ट माझ्या लक्षात आली की घर हे स्त्रीचे साम्राज्य असते. घरावर तिची पूर्ण पकड असते. घरातील खडानखडा माहिती तिला असते. 2 सारख्या दिसणाऱ्या वाट्या शेजारी ठेवल्या तर त्यातली आपली कोणती व शेजारच्यांची कोणती हे स्त्रीच चटकन सांगू शकते. घरात भाज्या किती आहे, धान्य किती आहे, कधी संपतील, कधी आणावी लागतील, त्यासाठी पैसे किती लागतील, इथपासून ते कोणाकोणाचे कपडे किती जुने झाले आहेत, कधी घ्यावे लागतील, किती खर्च येईल, याची तजवीज काय करावी लागेल, इथपर्यंतच्या सर्व संबंधीचे विचारचक्र स्त्रीच्या डोक्यात चालू असते. घरातल्या कोणत्याही वस्तूबाबतचा विचार घरातल्या स्त्रीचा सल्ला घेतल्याशिवाय परिपूर्ण होऊ शकत नाही. मुलांचा विचार स्त्री जितक्या आत्मीयतेने करते तितक्याच आत्मीयतेने ती आपल्या घरातल्या प्रौढांचा व वृद्धांचाही करत असते. त्यांना हवे नको ते पाहता पाहता त्यांच्या क्षमतेनुसार व गरजेनुसार त्यांना वावरू देणे याचीही दक्षता ती स्त्री घेत असते. घरातल्या सजीव व निर्जीव अशा सगळ्यांनी विलक्षण ताकदीने ती काळजी घेते.
तंबूचा मधला खांब जसं संपूर्णपणे तंबूला तोलून धरतो, तशी स्त्री संपूर्ण घराला तोलून धरते. आपल्याला एक मागच्या वर्षी कविता होती स्त्री म्हणून, यांची शांता शेळकेंची, तंबू अशी कविता होती की स्त्री आपल्या घराला कशी तोलून धरते. तर तुम्ही त्या कवितेच्या 2-3 ओळी त्यात लिहू शकता. रंगपंचमीला आम्ही एवढे रंगून जातो की आम्ही स्वतःला ओळखू शकत नाही. सण उत्सव, घरातले लहान मोठे समारंभ, या स्त्री अगदी रंगपंचमीतल्यासारखी रंगून जाते. काटेकोर नियोजन करून त्यांना रंगबेरंगी साज चढवायचं काम स्त्रीच करते. त्यामुळे सर्व सण उत्सव आनंदाने व उत्साहाने गजबजून जातात. आमच्या घरातल्या समारंभांना किंवा सण उत्सवांना आमचे नातेवाईक असतातच, पण माझ्या मित्राचे आई बाबाही असतात. हे आमच्याच घरात नव्हे तर सर्वच घरातील चित्रात दिसून येते. आपले कुटुंब अन्य कुटुंबाशी, बाह्य जगाशी कसे सर्व अंगाने जोडायचे काम स्त्रीच करते. ज्या घरात स्त्री नसते ते घर कोरडे रुक्ष दिसते. त्यात कुठल्याही भावनिक ओलावा जाणवत नाही. माणसे असतात पण ती सुटी वावरत असतात. ती एकमेकांशी घट्ट बांधलेली आहेत असे जाणवत पण नाही. स्त्रीच संपूर्ण घराला बांधून ठेवते. स्त्रीच्या आधारानेच घर उभे राहते. म्हणून म्हणतात की स्त्री हा कुटुंब संस्थेचा कणा आहे. आणि उद्गारवाचक चिन्ह इथे आपण निबंध थांबवू शकतो. थोडं घाई वाटत असेल मी वाचून दाखवताना तर व्हिडिओ शांतपणे ऐका. म्हणजे हाच निबंध लिहिला पाहिजे असं नाही आहे, पण तुम्हाला ही गाईडलाईन आहे की कसा निबंध लिहायचा असतो. आतापर्यंत मी प्रत्येक निबंधातले आपल्याला एकूण 5 प्रकार शिकायला आहेत निबंधाचे. 5ही प्रकारातले मी प्रत्येक वेळेस 3-3 निबंध तुम्हाला लिहून वाचून दाखवले आहेत. पहिला होता वर्णनात्मक निबंध, दुसरा होता व्यक्तिचित्रणात्मक निबंध, तिसरा आहे आत्मवृत्तात्मक निबंध, चौथा आहे कल्पनाप्रधान निबंध आणि 5वा होता वैचारिक निबंध. यातला एकावर तुम्हाला एकच विषय निवडायचा आहे, कोणताही. परीक्षेमध्ये तुम्हाला 5ही याच्यावर एक विषय येईल आणि तुम्हाला जो आवडेल तो निबंध लिहायचा आहे. पण ठरवून व्यवस्थित अभ्यास करून त्या पद्धतीने अभ्यास करा बेटा तुम्हाला. कारण इथे आधी तुम्ही ठरवून ठेवलं की नाही बा मला या प्रकारातला निबंध लिहायचा आहे, म्हणजे आपण त्यानुसार व्यवस्थित अभ्यास करून जातो आणि मग आपल्याला वेळेवर, कारण 10 गुणांचं वेटेज दिलं आहे निबंधाला. सगळ्यात जास्त मार्क, जसं व्याकरणाला 12 गुणांचं वेटेज आहे, पण व्याकरणातमध्ये कसं आहे की तुम्हाला खालील पर्याय दिलेलेच आहेत. तुम्हाला ते पर्याय निवडायचे आणि त्याच्यावर टिक करायची आहे किंवा तो पर्याय त्या रिकाम्या जागेमध्ये लिहायचा आहे. पण निबंधामध्ये तसं नाही. निबंधामध्ये म्हणून तुम्हाला या 5 पैकी किमान 2 विषयाच्यावर निबंध लिहिता आला पाहिजे. एका विषयावर आपल्याला जो विषय आपण सिलेक्ट केला आहे त्यात जर जो आपल्याला विषय हे ठरवला तो जर लिहिता आला नाही तर दुसऱ्या याच्यावर आपण लिहू शकलो पाहिजे. निबंध लिहिताना तुम्हाला 250 ते 300 शब्द लिहायचे आहेत. व्यवस्थित 3-4 पॅरेग्राफ करून निबंध लिहायचा आहे. निबंधाचा सुरुवात आणि शेवट योग्य असली पाहिजे. निबंध हा नेहमी सकारात्मक पद्धतीने लिहिला पाहिजे. कितीही तुम्हाला त्याच्याबद्दल, तरी शेवट आपण समोरच्याला पटवून दिलं पाहिजे की ही गोष्ट किती चांगली आहे ते, आणि त्या पद्धतीने विचार करूनच तो निबंध लिहायचा आहे. ठीक आहे. आता पुढच्या तासिकेमध्ये मी तुम्हाला काल अभ्यास करायला सांगितलं होतं. 2च आपले प्रकार, पुन्हा अनुक्रमणिका पाहून घ्या. बाकीचं आपलं सगळं शिकवून झालं आहे. एक आत्मविश्वासासारखी शक्ती नाही, नमुना गद्य आकलन हे समजावून सांगायचं राहिलं आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मी घेईल. आणि मग शेवटचा धडा राहिला आहे आपला दंतकथा वसंत सबनीस. बाकीचे हे जे 2 आहेत रंगरेषा व्यंगरेषा हे तुम्हाला यावर्षी परीक्षेत नाही आहेत. आणि त्याच्या खालचं जयपूर फूटचे जनक हा सुद्धा नमुना गद्य आकलन डॉक्टर बाळफोंडके हे अभ्यासातून वगळण्यात आला आहे. ठीक आहे बेटा. उद्या वाचून ठेवा. आत्मविश्वासासारखी शक्ती नाही, सोबतच दंतकथाचे जे लेखक आहेत त्यांची ओळख करून देईल.